गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. कसे आहात सगळे? चांगले. मॅडम. आपण काल काय घेतलं? बहुपदी. बहुपदी है ना. बहुपदींचे प्रकार आपण बघितले. घन बहुपद म्हणजे कोटीवरून प्रकार 3 पडतात आणि पदांच्या संख्येवरून 3 प्रकार पडतात है ना. पदांच्या संख्येवरून कोणते कोणते प्रकार पडतात बहुपदीचे? पदांच्या संख्येवरून पदांच्या संख्येवरून एक पदी. ज्या बहुपदीमध्ये हा बरोबर, ज्या बहुपदीमध्ये फक्त एकच पद असतं त्याला एक पदी आपण म्हणतो. ज्या बहुपदीमध्ये 2 पद असतात त्याला आपण द्विपदी असं म्हणतो. आणि ज्या बहुपदीमध्ये एकूण 3 पद असतात त्याला आपण त्रिपदी असं म्हणतो. बरोबर. हे पदांच्या संख्येवरून असणारे प्रकार आहेत. बहुपदीचे प्रकार ते पदांच्या संख्येवरून आहेत. आणि बहुपदीच्या कोटीवरून, कोटी म्हणजे काय असतं? बहुपदीची कोटी म्हणजे काय असते? घातांक. बहुपदीची कोटी म्हणजे काय? हा, सर्वात मोठा घातांक. बहुपदीच्या सगळी जी पद आहेत त्या सगळ्या पदांमध्ये चलाचा सगळ्यात मोठा घातांक जो आहे त्याला आपण काय म्हणतो? त्या बहुपदीची कोटी असं म्हणतो है ना. इकडे रे बहुपदीच्या कोटीवरून कोणते कोणते प्रकार पडतात? बहुपदीची कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक. सगळ्यात मोठा घातांक जो असतो तो बहुपदीची कोटी असते. बरोबर. म्यूट करा सर्वांनी. हा, जर बहुपदीची कोटी 1 असेल, बहुपदीची कोटी 1 असेल, जसं की हा बघा इथे स्क्रीन दिसते तुम्हाला सर्वांना. आता ही जी बहुपदी आहे ही बहुपदी, या बहुपदीची कोटी किती आहे? बहुपदीची कोटी या 1 आहे है ना. बघा ना, चलाचा घातांक सगळ्यात मोठा पी चल आहे, पी चल आहे आणि त्या चलाचा सगळ्यात मोठा घातांक जो आहे तो 1 आहे. त्यामुळे याच्यामध्ये बहुपदीची जी कोटी आहे ती 1 आहे. त्यामुळे याला म्हणायचं रेषीय बहुपदी. काय म्हणायचं? रेषीय बहुपदी. ही बहुपदी, ह्या बहुपदीची कोटी काय आहे? या बहुपदीची कोटी काय आहे? ही बहुपदी. 1 वर्गमुळात 2y वजा 1/2 याच्यामध्ये पण चलाचा जो घातांक आहे तो 1 आहे. त्यामुळे ही सुद्धा बहुपदी कोणती आहे? रेषीय बहुपदी. या बहुपदीची कोटी किती आहे? एकच आहे. त्यामुळे ही सुद्धा रेषीय बहुपदी आहे. वर्ग बहुपदीमध्ये म्हणजे वर्ग बहुपदी म्हणजे ज्या बहुपदीची कोटी 2 आहे ती वर्ग बहुपदी है ना. जसं ही जी म्यूट करा, ज्यांच्याकडे आवाज आहे ना आजूबाजूला त्यांनी म्यूट करा. ही जी पहिली बहुपदी आहे त्याच्यामध्ये त्याची कोटी किती आहे? पहिल्या बहुपदीची 2 आहे. त्यामुळे या बहुपदीला काय म्हणायचं? वर्ग बहुपदी. याची कोटी किती आहे? 2 आहे. ए चल आहे आणि त्याचा जो सगळ्यात मोठा घातांक तो 2 आहे. त्यामुळे ती सुद्धा वर्ग बहुपदी. आणि ज्याची कोटी 3 असते, 3, जसे की याची कोटी 3 आहे है ना, तर त्याला आपण घन बहुपदी.
ही वर्ग सुद्धा बहुपदी घन बहुपदी. नाही, वर्ग व ज्या बहुपदीची कोटी 3 आहे, 3 कोटी 3 आहे बघा याची. त्याचा 3 आर तिसरा घातांक आहे ना, आरचा घन आहे की नाही, म्हणजे याची जी कोटी आहे ती 3 आहे. मग या बहुपदीला आपण काय म्हणतो, घन बहुपदी. काय म्हणतो, घन बहुपदी. आणि ही चौथी काय आहे, चौथी ही घन बहुपदी. घन बहुपदी है ना. आता येस मॅम. आता इथे बघा, आपल्याला तिसरा प्रश्न जो आहे तो बघूया आपण. तिसरा प्रश्न, खालील माहितीवरून एक्स हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा. एक्स चल वापरून आपल्याला बहुपदी लिहायची. बघा बहुपदी कशी लिहायची, कोटी 7 पाहिजे आणि एक पदी पाहिजे. म्हणजे ज्याची कोटी 7 आहे आणि एक पदी आहे, ती एक पदी म्हणजे पद एकच पाहिजे. आणि पद एकच पाहिजे आणि कोटी किती पाहिजे, 7. मग कशी लिहाल तुम्ही, एकच पद पण कोटी 7 पाहिजे. चल एक्स वापरायचंय, एक्स चल वापरायचंय. सांगा, कोटी 7 आणि एक पदी, एकच पद पाहिजे. असं तुम्ही लिहू शकता. 4x चा 7वा घात. हे सहगुणक तुम्ही काही घेऊ शकता. सहगुणक, सहगुणक तुम्ही काही घेऊ शकता. हे एकच पद झालं ना, हे एक पदी आहे आणि याची कोटी किती आहे, 7 आहे है ना. कोटी 7 आहे, एक पदी. समजा तुम्हाला असं सांगितलं, म्यूट करा रे मुलांना, ज्यांच्याकडे आवाज आहे ना, आजूबाजूचा खूप आवाज येतोय, त्यांनी म्यूट करा, कारण ते डिस्टर्ब होतंय. कोणाकडे आहे खूप आवाज, हा. तर आपण कोटी 7 असलेली एक पदी है ना, कोटी 7 असलेली एक पदी आपण काही, तुम्ही एक पद फक्त घ्या आणि त्याची कोटी 7 पाहिजे. मी समजा इथे आता काय दिलंय, कोटी 35 असलेली द्विपदी लिहायची. म्हणजे 2 पद पाहिजे त्याच्यामध्ये आणि त्याची कोटी 35 पाहिजे. 35 म्हणजे सगळ्यात मोठा घातांक जो आहे चलाचा, तो 35 हवाय आणि 2 पद पाहिजे. काय लिहाल तुम्ही, कोणी सांगू शकेल का? एक्स चा 35 घात अधिक 1. हा बरोबर, एक्स चा 35 घात अधिक 1. किंवा तुम्ही 35 पेक्षा कोणताही छोटा घातांक पण घेऊ शकता आणि एक 35वा घातांक, म्हणजे पहिला पद जे आहे ते 35व्या घातांकाचं घ्यायचं आणि दुसरं पद कोणताही घातांक तुम्ही वर्ग घ्या, 30वा घात घ्या, 25वा पण चालेल, पण 35 पेक्षा छोटा घातांक तुम्ही घेऊ शकता. कारण 35 ही कोटी असल्यामुळे तो सगळ्यात मोठा घातांक असला पाहिजे. बरोबर आहे. येस मॅम. आणखी एक उदाहरण सांगा, 35 कोटी असलेली द्विपदी. 10. 35 कोटी असलेली द्विपदी सांगा आणखी एक उदाहरण. 2x वाय चा 35वा घात प्लस वाय नाही, एक्स चलच वापरायचं आपल्याला. चा 35वा घात अधिक 2x चा 3रा घात अधिक 7. इथे त्रिपदी झाली, 1 2 3 पद झाले. आपल्याला द्विपदी पाहिजे, याच्यातलं एक पद कट करा. द्विपदी पाहिजे तर कुठलं तरी एक पद कट करायचं, 35व्या घातांकाचं ठेवायचं, बाकी कोणतेही पद आपण घेऊ शकतो. म्हणजे नुसतं 7 लिहिलं तरी चालेल किंवा 2x घन पण चालणार. कळलं का? येस मॅम. कोटी, आता तिसरं काय दिलंय, कोटी 8 असलेली त्रिपदी लिहायची. म्हणजे कोटी 8 पाहिजे आणि 3 पद पाहिजे. x चा 8वा घात अधिक 3 चा 4था घात, x चा 3x चा 4था घात, x चा 4था घात अधिक 2. बरोबर. आणखी कोण सांगू मी शकेल सांगू? अजून वेगळं? हा, एक्स चा 8वा घात अधिक एक्स चा 2रा घात अधिक 5.
बरोबर. आणखी कोण सांगू शकेल वेगळं? x चा 8वा घात अधिक 5x चा 5x मी चा सांगू? 5x 5x चा दुसरा घात अधिक 3 बरोबर. आणखी x चा 8 3x चा 8वा घात वजा 4x चा 5वा घात अधिक x. बरोबर. कळलं? येस मॅम. हा. आता कोटी 25 असलेली द्विपदी सांगा. कोटी 25 असलेली द्विपदी. थांबा. x चा कोटी 25 घात अधिक 2. कोटी 25 असलेली द्विपदी. काय? x चा 25वा घात अधिक 2. अजून x चा 25वा घात अधिक 3. याच्या बरोबर पण सहगुणक घेऊ शकता तुम्ही. याच्या बरोबर पण सहगुणक घेऊ शकता. फक्त नेहमी एकच पाहिजे सहगुणक असं नाही. कळलं का? आपली कोटीचं पद आहे तिथे पण कोणताही सहगुणक तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 2x चा 25वा घात अधिक 7x वर्ग. आणखी 7x 25 घात अधिक 2x चा वर्ग. चालेल. कळलं? येस येस मॅम. मॅम. मॅम कोटी 3 असलेली त्रिपदी सांगा. x चा तिसरा घात अधिक कोटी 2 थांबा. कोटी 2 असलेली त्रिपदी सांगा. कोटी 2 असलेली त्रिपदी. घात अधिक 2x x चा दुसरा घात अधिक x चा अधिक 2x चा वर्ग अधिक 7. वर्ग तर इथे लिहिलंय ना. परत वर्ग. एकच पद वर्गाचं. त्याच्यापेक्षा कमी कोटीवाले कमी घातांकाचे घ्यायचे पद. 2x एक वाला घ्या. 2x म्हणजे फक्त 2x आणि अजून एक पद लागेल ना अधिक 7. अजून काय सांगाल? m चा दुसरा घात अधिक 5m अधिक 3. बरोबर. कळलं का? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे. आता आपल्याला बहुपदी जी आहे ना, आपल्याला दिलेली बहुपदी आपल्याला प्रमाण रूपात लिहायचं. म्हणजे बहुपदीचे प्रमाण रूप आणि बहुपदीचे सहगुणक रूप या दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. बहुपदीचे सहगुणक रूप. तर बहुपदीचे प्रमाण रूप काय असतं ते आधी आपण बघूया. बहुपदीचे प्रमाण रूप म्हणजे समजा मी एखादी बहुपदी तुम्हाला दिली, अशी बहुपदी दिली, तर या बहुपदीचं प्रमाण रूप लिहायचं म्हणजे काय करायचं, तर या बहुपदीमध्ये प्रत्येक घातांकाचं पद आलं पाहिजे. म्हणजे आता या बहुपदीची कोटी किती आहे? कोटी किती आहे या बहुपदीची? 3 आहे. बरोबर आहे. 3 कोटी आहे म्हटल्यानंतर सगळ्यात मोठा घातांक 3 आहे. नंतर 2 घातांक असलेलं पद असलं पाहिजे, 1 घातांक असलेलं पद असलं पाहिजे आणि 0. म्हणजे सगळी पदं ज्याच्यामध्ये आहेत. आता इथे आपल्याला फक्त 2च पदं दिसतात. खरं जर कोटी 3 असेल ना, एखाद्या बहुपदीची कोटी 3 आहे, तर त्या बहुपदीमध्ये खरं बघायला गेलं तर एकूण 4 पदं असतात. किती पदं असतात? 4 पदं. कशी? 3 घातांक 3चं पद, त्यानंतर 2 घातांक 2 असलेलं पद, घातांक 1 असलेलं पद आणि चौथं पद जे आहे ते स्थिर पद असतं, ज्याच्या बरोबर चलन असतं. आता याच्यामध्ये घातांक 3चं पद आहे आणि स्थिर पद आहे. मधली 2 पदं इथे नाहीयेत. कोणती नाहीयेत? घातांक
दुसऱ्या घातांकाचं पद आणि घात पहिला घातांक. पहिल्या घातांकाचं पद. दोन पद इथे ऍबसेंट आहेत. मग ती पद पण लिहायची आणि त्यांचा सहगुणक घेताना फक्त 0 घ्यायचं. पण चलाचा घातांक आपण जो आपला नाहीये तो घ्यायचा. म्हणजे 0 एक्सचा वर्ग. म्हणजे घातांकाच्या उतरत्या क्रमाने, चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने सगळी पद आपण इथे लिहायची. त्याला प्रमाणरूप असं म्हणतात. म्हणजे आता तिसरा घातांक कोटी 3 आहे म्हटल्यानंतर पहिला तिसरा घातांक आहे, मग दुसरा घातांक. पण दुसऱ्या घातांकाचं पद इथे नाहीये. दुसऱ्या घातांकाचं पद नाहीये तर ते इथे घ्यायचं आणि त्याचा सहगुणक किती घ्यायचा? 0. त्यानंतर एक घातांक 1चं पद येतं. घातांक 1चं पद आहे का आपल्या बहुपदीमध्ये? नाही. एक्सचा घातांक 1. मग ते सुद्धा 0 सहगुणक घेऊन एक्स म्हणजे घातांक 1 असलेलं पद. आणि घातांक 0 असलेलं पद म्हणजे स्थिर पद असतं, ज्याच्यामध्ये चल असतं पण लिहत नाही, त्याचा घातांक 0 असतो. तो सगळ्यात शेवटचं पद असतं 5. हे जे आहे ना याला म्हणतात बहुपदीचे प्रमाणरूप. काय म्हणतात? बहुपदीचे प्रमाणरूप. हा, म्हणजे घातांकाच्या उतरत्या क्रमाने मांडणी करणे, सगळी पद घेणं, सगळी पद तिथे लिहिणं, जी नाहीयेत पद, जे असायला पाहिजे बहुपदीमध्ये, अशी मांडणी त्या बहुपदीची आपण जी करतो त्याला प्रमाणरूप मांडणी असं म्हणतात. कळलं? येस मॅम. Yes, ma'am. आता समजा ही बहुपदी आहे. पहिल्यांदा तर बहुपदीची कोटी काय ती बघायची आणि मग त्याप्रमाणे मांडणी करायची उतरत्या क्रमाने. आता याची कोटी किती आहे? बहुपदीची कोटी 5. 2 मग या बहुपदीमध्ये एकूण किती पद असायला पाहिजे? 6 पद. 6 पदे असायला. असं माहित आहे का? अरे कोणाकडे तरी खूप आवाज येतोय. 6 पद असली पाहिजे. कशी? कारण आपली कोटी 5 आहे. मग घातांक 5 असलेलं पद पहिलं येणार. मग उतरता क्रम घेतला तर 5 नंतर कोणता घातांक असायला पाहिजे? 4. 4. मग त्याच्यानंतर 3. मग 2, 2. मग एक. 1 घातांकाचा आणि मग नंतर स्थिर पद. स्थिर पद म्हणजे ज्याच्या बरोबर चल नसतं ते पद पण असतं. मग एकूण किती पद असायला पाहिजे? 6. 6. 7. 6. कोटी 5 असेल ना तर 6 पद, कोटी 4 असेल तर 5 पद, कोटी 3 असेल तर 4 पद असली पाहिजे आपल्या बहुपदीमध्ये. प्रमाण रूपात जेव्हा आपण बहुपदी लिहितो तेव्हा असं लक्षात ठेवायचं, जी कोटी आहे त्याच्यापेक्षा एक पद तुमच्या बहुपदीमध्ये जास्त असतं. कळलं का? कारण 0 Yes, ma'am. स्थिर पद पण असतं ना, ते 6वं ते एक्स्ट्राचं पद असतं स्थिर पद, ज्याची कोटी ज्याचा घातांक 0 असतो, ज्याच्यामध्ये चलाचा घातांक 0 असतो. आता इथे पहिलं पद कोणतं येईल? 5वा घात. 2y चा 5वा घात. जे कोटी असलेलं सगळ्यात मोठ्या घातांकाचं पद आहे ते आधी लिहायचं. त्यानंतर 4 चौथ्या घातांकाचं पद लिहायचंय. ते आहे का इथे आपल्याकडे? नाही. मग काय लिहायचं? 0 चौथा घात. 0y चा चौथा घात. त्याच्यानंतर 0y चा तिसरा घात. कशाला? वायचा आहे ना तिसरा घात आहे बघा, पद आहे. येस मॅम. घनचं पद आहे. 0y 0 नाही घ्यायचं. 0 नाही. 0 कुठे आहे त्याचा सहगुणक? वायचा तिसरा घात. वायचा तिसरा घात. त्यानंतर 2रा घात. 3y चा दुसरा घात. 3y. 3y चा दुसरा घात की 0y चा दुसरा घात? 0y चा दुसरा घात. 3 कोण म्हणाला? त्याच्यानंतर
शून्य वजा पहिला घात. अरे मुलांनो, आपल्या बहुपदीमध्ये पण काहीतरी पद आहेत, ती घ्यायची आहेत. जसं की तिसऱ्या घातांकाचं पद आहे, पाचव्या घातांकाचं पद आहे आणि घातांक 1चं पण पद आहे आपल्या बहुपदीमध्ये. ते कुठे गेलं? सगळीकडे शून्य शून्य घेऊन टाकायचं. आपल्या बहुपदीमध्ये पण काहीतरी पद आहेत, ती घ्यायची आहेत. जिथे जी पद नाहीयेत, ऍबसेंट आहेत, तिथे शून्य घ्या. जे ऍबसेंट आहेत ना, मधले घातांकाची पद नाहीयेत, तिथे शून्य घ्यायचं. आता पहिल्या घातांकाचं पद आहे इथे, कोणतं आहे? 3 व्हायचा पहिला वजा 3 वायचा पहिला घात. हा, वजा वजा गुणा तीन. चिन्ह पण घ्यायचं. वजा वजा 3y 3 आणि नंतर घातांक 1 नंतर येतं स्थिर पद. घातांक 1 नंतर कुठलं पद येतं? स्थिर पद. ते आहे का आपल्या बहुपदीमध्ये? स्थिर पद आहे बहुपदीमध्ये? आहे, पण ते घ्यायचं. ते काय घ्यायचं मग? फक्त शून्य. कळतं का नाही? Yes, ma'am. अशी 6 पद असली पाहिजे. 1 2 3 4 5 6. कळलं? Yes, Yes, ma'am. yes, ma'am. येस मॅम. ही बहुपदी मला सांगा प्रमाण रूपात. कोटी किती आहे या बहुपदीची? कोटी 4 मग पद किती असायला पाहिजे? 5 5. सांगा प्रमाण रूप. पहिलं पद कोणतं लिहू? 2 चा चौथा घात. 2 1चा चौथा घात. पुढे 0 1चा तिसरा घात. नंतर वजा 3 चा दुसरा घात. वजा 3x चा दुसरा नंतर बंद कर. 0 1 चा पहिला घात. पहिला घात लिहायचा नसतो, नुसतं 0x लिहायचं. x लिहिला की तो पहिला घातांक असतो. त्यानंतर 0 बरोबर 0. स्थिर पद असतं ना, स्थिर पद पण नाहीये, मग ते 0 घ्यावं लागेल. कळलं? Yes, मॅम. हे आपण काय लिहिलं? बहुपदीचे प्रमाण रूप. काय लिहिलं? बहुपदीचे प्रमाण रूप. प्रमाण रूप. आता या प्रमाण रूप लिहिल्या ना की बहुपदीचे सहगुणक रूप पण असतं. सहगुणक रूप कसं लिहायचं? तर सहगुणक रूप, बहुपदीचे सहगुणक रूप लिहिण्यासाठी आधी आपली बहुपदी प्रमाण रूपात लिहायची. म्हणजे आता जी आपण लिहिली सहगुणक रूप, समजा तुम्हाला एखादी बहुपदी सहगुणक रूपात लिहायला सांगितली तर सहगुणक रूप तुम्हाला डायरेक्ट नाही मिळणार. आधी ती बहुपदी कोणत्या रूपात लिहा? प्रमाण रूपात. प्रमाण रूपात लिहिल्यानंतर तुम्हाला लगेच सहगुणक रूपात मिळते. म्हणजे काय करायचं असतं बघा, सहगुणक रूपात लिहायचं. हे प्रमाण रूप आहे. हे जे मी लिहिलंय आता ह्या बहुपदीचं प्रमाण रूप आहे. हे प्रमाण रूप आहे. आता हीच बहुपदी सहगुणक रूपात कशी लिहायची? तर काय नाही करायचं, फक्त कंस काढायचा आणि त्या कंसामध्ये फक्त सहगुणक लिहायचे क्रमाने. सहगुणक म्हणजे चलाबरोबर असलेली संख्या. जसं की इथे सहगुणक किती आहे? 2 मध्ये कॉमा द्यायचा. नंतर कुठला सहगुणक आहे? 0 नंतर 0 इथं 0 नाहीये. इथे सहगुणक काही नाही, म्हणजे 1 आहे. 1 0 वजा 3 चिन्हासहित घ्यायचा. ऋण 3 आणि 0 वजा 0 याला सहगुणक रूप म्हणतात. कळलं का?
येस मॅम. Yes, ma'am. आता ही मी प्रमाण रूपात लिहिली. आता याच्यावरून सहगुणक रूप सांगा. 2 दोन प्लस 2 0 अधिक चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं, पण ऋण लिहायचं. ठीक आहे. -3 वजा 3 शून्य वजा 3 0 0 0 0. कळलं? Yes, येस ma'am. मॅम. येस मॅम. आता इथे बघा, आपली ही जी खालील बहुपदी, आधी इथे प्रमाण रूपात लिहायचे 6व्या प्रश्नामध्ये. खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा. मग प्रमाण रूपात लिहिताना उतरत्या क्रमाने लिहायचं, आणि इथे लिहिले खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा. मग समजा ही बहुपदी मला सहगुणक रूपात लिहायची, समजा 5y आहे. तर आधी बहुपदी आपली 5y समजा आहे, तर बहुपदी आधी प्रमाण रूपात लिहा. आता ही 5y जी बहुपदी आहे तिची कोटी किती आहे? 0 1 नाही, 1 1 शून्य कशी? फक्त संख्या जी असते ना, समजा मी संख्या लिहिली फक्त, तर तिची बहुपदी 0 असते. आता इथे चल आहे ना, चलाचा घातांक किती आहे? 1 आहे. म्हणजे ह्या किती आहे? 1 1 आहे. म्हणजे या बहुपदीमध्ये पद किती असली पाहिजे? कोटी 1 आहे, मग पद दोन. किती असली पाहिजे? 2. 2 पहिलं पद तर 5वा येणार, आणि दुसरं पद काय येणार? म्हणजे हा पहिला शून्य. घातांकाचा 0 शून्य, जे स्थिर पद आहे, ते नाहीये इथे. म्हणजे 5,0 हे सहगुणक रूप झालं तुमचं. हे प्रमाण रूप आहे. कळतं की नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. हे प्रमाण रूप आहे. हे प्रमाण रूप आहे आणि हे सहगुणक रूप आहे. कळलं का? Yes, ma'am. तर इथे आता आपल्याला उलट करायचंय. हे तुम्हाला कळलं. आता ही जी बहुपदी आहे, हिच सहगुणक रूप काय येणार? -2/3. या बहुपदीची कोटी किती आहे? 0 0 आहे. त्यामुळे तिथं पद किती असणार? 2 एकच पद, कारण कोटी 0 आहे, आणि हे एक पद ऑलरेडी तुमच्याकडे दिलेलं आहे तुम्हाला आणखी. कारण हे जे आहे ते 0 घातांकाचंच पद आहे. त्यामुळे हिचं जर सहगुणक रूप लिहायचं झालं तर काय देणार? फक्त प्रमाण रूप पण हेच आहे. प्रमाण रूप पण -2/3 असणार, आणि सहगुणक रूप पण फक्त कंसात लिहायचं, कारण सहगुणक रूप लिहिताना आपण कंसात लिहितो. कळते का? Yes, ma'am. कारण पद बघा, कोटी 0 आहे म्हटल्यानंतर पद एकच असणार. आपण 1 ऍड करतो ना, जेवढी कोटी आहे त्याच्यामध्ये 1 ऍड केलं की तेवढी पद मिळतात. Yes, ma'am. समजलं? Yes, ma'am. आता आपल्याला उलट करायचं म्हणजे काय? आपल्याला आता सहगुणक रूप दिलं असेल, आणि सहगुणक रूपावरून आपल्याला प्रमाण रूपात किंवा बहुपदी लिहायचे. सहगुणक रूपावरून प्रमाण रूप. आधी आपण प्रमाण रूपावरून सहगुणक रूप लिहिलं ना. आता सहगुणक रूप समजा मी असं दिलं तुम्हाला, असं दिलं, हे मी सहगुणक रूप दिलं, आणि या सहगुणक रूपावरून x चल वापरून तुम्हाला बहुपदी लिहायची आहे. कळलं का? Yes, ma'am.
म्हणजे Yes, ma'am. सहगुणक रूपावरून तुम्हाला बहुपदी प्रमाण रूपात लिहायचे किंवा बहुपदी लिहायची आहे. तर याच्यावरून आधी तर पहिलं तर काय करायचं की चल एक्स वापरायचंय, पण चलाची सगळ्यात मोठा घातांक म्हणजे कोटी काय असणार आहे ते ओळखता आली पाहिजे. कोटी 3 3 असणार आहे. का? कारण हे जे शेवटचा सहगुणक असतो तो 0 घातांकाचा असतो. बरोबर, स्थिर पद असतं, हे स्थिर पद असतं. याच्याबरोबर कुठला घातांक येईल? एक्सचा पहिला घातांक येईल, है ना. बघा, हे शेवटचं आपण सहगुणक रूपात जेव्हा आपण लिहितो तेव्हा शेवटचं जे पद असतं ते स्थिर पद असतं. बरोबर आहे. हे बघा, हे स्थिर पद. नंतर हे जे दुसरं पद असतं त्याच्याबरोबर चलाचा घातांक 1 असतो, इथे 2 असतो, इथे 3, इथे 4. असंच करतो ना. येस मॅम. मग आपण काय कोटी आधी ओळखा. इथे घातांक हे स्थिर पद आहे, शेवटचं पद स्थिर पद असतं. याच्या बरोबर 1 घातांक येणार, याच्या बरोबर 2 येणार आणि याच्या बरोबर घातांक किती येणार? 3 घातांक 3. म्हणजे या बहुपदीची जर कोटी बघायला गेला तर 4 पद आहेत ना, पद 4, मग कोटी किती? 3 3. आपण आता उलट करायचंय की नाही. मगाशी कसं होतं, कोटी 3 असेल तर पद 4 असतात. बरोबर, कोटी 3 आहे. मगाशी आपण काय बघितलं, कोटी जेवढी असेल त्याच्यापेक्षा 1 पद जास्त असतं. पण आता आपल्याला पद माहित आहेत, मग पद 4 आहेत. समजा या बहुपदीमध्ये 4 पद आहेत, मग त्याच्यामध्ये कोटी किती असणार? 3 असणार. याची कोटी 3 असणार. म्हणजे तुम्ही जो पहिला सहगुणक आहे त्याच्याबरोबर तिसरा घातांक घेणार. बरोबर आहे. या 2 बरोबर एक्सचा तिसरा घातांक, त्यानंतर ऋण 3 बरोबर एक्सचा दुसरा घातांक, 0 बरोबर एक्सचा पहिला घातांक म्हणजे नुसतं एक्स, आणि नंतर स्थिर पद 4. ही बहुपदी आहे. काय कळलं? कळतंय की नाही? येस मॅम. समजलं मॅम. असं तर आधी कोटी ओळखा. कोटी किती असणार या बहुपदीची? पद किती आहेत? पद किती आहेत? 5. 1 2 3 4 5 पद असणार आहे. मग जर 5 पद आहेत याचा अर्थ कोटी किती असायला पाहिजे? 4. नाही, 5 कशी असणार कोटी? बघा ना, मगाशी आपण काय बघितलं, जर कोटी जेवढी असेल, कोटी जर 4 असेल तर पद किती असतात? 5 आहेत ना. आता आपण उलट लिहितोय. आपण आता सहगुणक रूपावरून आपण प्रमाण रूप लिहितोय. मग कोटी 4 असली की पद 5. आता पद 5 आहेत की नाही, मग आपल्याला कोटी ओळखायची. मग पद 5 आहेत तर त्याच्यातून कोटी जर ओळखायची तर, किंवा साधं तुम्ही जर लक्षात घेतलं, तुम्हाला हे जर कन्फ्युजिंग वाटत असेल तर फक्त काय करा, बघा ना, आपण इकडून घ्या, इकडून घातांक आपण बघू कुठला कुठला घातांक कोणाला येईल. ह्याला काय घातांक येईल? ऋण 7 चल याच्या बरोबर असणार आहे का? शेवटचं पद हे स्थिर पद असतं, म्हणजे याच्या बरोबर आपण चल लिहिणार नाही. चल लिहिणार का? नाही, ते स्थिर पद असतं. त्यानंतर हा 5 आहे. 5 बरोबर एक्सचा कितवा घातांक जाईल? पहिला. हे स्थिर पद जे असतं की नाही त्याच्याबरोबर चलाचा 0वा घातांक असतो, म्हणून तो आपण लिहित नाही. म्हणून फक्त आपण ती संख्या लिहितो, चल नाही लिहित. मग हे ते स्थिर पद आहे. मग इथे घातांक 1 च पद आहे. इथे घातांक 2 बरोबर एक्सचा 2 बरोबर एक्सचा कितवा घातांक येईल? पहिला. नाही, इथे घातांक 0व पद आहे, इथे घातांक 1 च पद आहे, इथे घातांक 2 च पद आहे, इथे 3 च येणार आणि इथे घातांक 4 च पद आहे. आपण असंच जातो ना, आपण लिहिताना असं उतरता क्रम लिहितो, पण आता आपण जेव्हा सहगुणक रूपावरून प्रमाण रूपात लिहिताय तेव्हा असं जा, इकडून एक्सचा 0वा घात 1 2 असं नका जाऊ, इकडून बघा, 0 पासून सुरू करा. याच्याबरोबर 0वा घातांक, याच्याबरोबर 1 चा घातांक, इथे 2, इथे 3 आणि इथे 4. आता बहुपदी कशी लिहाल? 4 एक्सचा 4था घातांक
अधिक 0 बरोबर शून्य x चा चा तिसरा घन घातांक अधिक 2 2 x चा x चा दुसरा वर्ग 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 अधिक 5 x चा आणि लास्टला वजा 7. तिथे शून्यावा घातांक आपण लिहित नाही, फक्त संख्या लिहितो. नाही कळलं? अरे कळलं की नाही? कळलं की नाही? समजलं. समजलं. हे सांगा. याच्याबरोबर कोटी ओळखायला आले पाहिजे. याच्याबरोबर शून्य घातांक, याच्याबरोबर 1 घातांक, याच्याबरोबर 2, याच्याबरोबर 3, याच्याबरोबर 4 येणार आणि याच्याबरोबर 5 येणार. म्हणजे या बहुपदीची कोटी किती आहे? 5 कोटी. कारण बघा ना 6 पद आहेत, 6 पद असल्यावर 5 कोटी असणार. तेवढं तुम्ही दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ नका. जेव्हा कोटी माहित असते तेव्हा पद एकने जास्त असतात आणि जेव्हा पद माहित असतात तेव्हा कोटी एकने कमी असणार ना, बरोबर की नाही? आता इथे पद माहित आहेत किती आहेत? 6 पद आहेत म्हटल्यानंतर कोटी 5 असायला पाहिजे. आणि कोटी आपल्याला माहित असेल आणि त्याच्यावरून पद आपल्याला ओळखायचे तर ती एकने वाढतात. नाही कळलं? जसं आता मी समजा एखादी बहुपदी लिहिते, आता ही बहुपदी मी लिहिते, तर याची कोटी किती आहे? 3 आहे. म्हणजे याच्यामध्ये पद किती असायला पाहिजे? 4 पदे 4 असायला पाहिजे, बरोबर ना? आणि जर पद समजा याच्यामध्ये पद जर 6 आहेत, याचा अर्थ पदे जर 6 आहेत, याचा अर्थ कोटी किती असली पाहिजे? 5 असली पाहिजे. किंवा ते नाही कळलं ना, तुम्ही जर कन्फ्युजन असेल तर असं करा, 0 1 2 3 4 5. मग आपण बहुपदी कशी लिहिणार? बहुपदी सांगा. पहिला सहगुणक 2, 2 बरोबर 2x चा 5वा घात अधिक 0 x चा चौथा घात x चा चौथा घातांक अधिक 0 x चा 0x चा तिसरा घात अधिक 3x चा दुसरा वर्ग वर्ग. त्यानंतर वजा 4x 4 चा वजा 4 x आणि मग अधिक 6. शेवटच्या पदाबरोबर चलन नाही लिहत आपण. कळते की नाही? यस काय मॅम. कळलं? यस मॅम. समजलं मॅम. सगळ्यांना समजलं? यस मॅम. समजलं. यस मॅम. तर आता या ज्या बहुपदी आहेत या प्रमाण रूपात आपल्याला लिहायच्या. हे सांगा प्रमाण रूपात कशी लिहिणार? पहिली बहुपदी 1 2 3 दिले, कशी लिहिणार प्रमाण रूपात? याच्या बरोबर x चा 0वा घातांक, याच्या बरोबर पहिला, याच्या बरोबर दुसरा. सांगा बहुपदी. x चा दुसरा घात 1 चा वर्ग अधिक 2x 2x अधिक 3 अधिक 13. कमीत 13. हा, ही सांगा, ही बहुपदी सांगा प्रमाण. दुसरी 5x चा चौथा घात अधिक 0x चा तिसरा घात अधिक 0x चा वर्ग अधिक 0x वजा 1. 0x चा वर्ग अधिक 0x वजा 1 है ना? कारण 5 पद आहे म्हणजे कोटी 4 असणार. 4 पासून सुरुवात करायचं, घातांक 4 पासून सुरू करायचं. आता इथे पद किती आहेत? 1 2 3 4 आहेत. मग कोटी किती असणार? 5 एकने कमी होते, कोटी एकने कमी होते. इथे 0, इथे 1 घातांक, इथे 2 आहे, इथे 3 आहे.
तीन काय येईल बहुपदी? 2x चा घन अधिक 2x चा वजा वर्ग वजा वजा 2x घन अधिक 2x वर्ग दुसरा वजा 2x घन अधिक 2x चा वर्ग वजा 2x 2x अधिक 2 अधिक 2. कळलं का सर्वांना? येस की मॅम. नाही कळलं? येस मॅम सगळ्यांना कळलंय? येस मॅम. येस मॅम बरं ठीक आहे. आता हे आपलं पहिली जो सराव संच आहे तो पूर्ण झालेला. ठीक आहे. सराव संच 3.1. येस मॅम हा आता बहुपदींवरील क्रिया आहे आपल्याला. बहुपदींवरील क्रिया. आता गणितामध्ये आपण क्रिया करतो ना, जसं संख्यांवर क्रिया करतो आपण. संख्यांवर कोणत्या क्रिया करतो? संख्यांची बेरीज करतो किंवा संख्यांची वजाबाकी करतो किंवा संख्यांचा गुणाकार, संख्यांचा भागाकार. या 4 क्रिया आपण जशा संख्यांवर करतो तशाच बहुपदींवर सुद्धा या 4ही क्रिया आपण करतो. म्हणजे बहुपदींची बेरीज असते, बहुपदींची काय असते? वजाबाकी असते, वजाबाकी. बहुपदींचा गुणाकार असतो, बहुपदींचा भागाकार पण असतो. ठीक आहे. असतो. तर आपण हे सगळं शिकायचंय की बहुपदींची बेरीज कशी करायची, बहुपदींचं वजाबाकी कशी करायची, गुणाकार कसा आणि भागाकार. बघा बेरीज वजाबाकी सोपी आहे. बेरीज वजाबाकीसाठी तुम्ही काय करायचं? जी सजातीय पद आहेत, सजातीय पद म्हणजे काय? ज्यांचा घातांक सारखा आहे, जसं वर्ग वर्गचं पद किंवा घन घनचं पद आहे, ते तुम्ही एकत्र करून त्यांची बेरीज, सहगुणकांची बेरीज वजाबाकी करू शकता. म्हणजे समजा मी तुम्हाला अशा बहुपदी दिल्या, आपण शिकायचंय बहुपदींची बेरीज कशी करायची. तर बहुपदींची बेरीज जी आहे, समजा 2 बहुपदींनी दिल्या तुम्हाला. ही एक बहुपदी दिली आणि दुसरी बहुपदी समजा ही बहुपदी दिली है ना. तर या 2 बहुपदीला मला मिळवायचंय समजा. तर मी काय करेन? या 2 बहुपदी आधी कंसात लिहा. 2x घन अधिक 2x अधिक 5 ही बहुपदी लिहिली आणि मध्ये मला बेरीज करायची म्हणून मध्ये अधिकचे चिन्ह आणि दुसरी बहुपदी मी लिहिली. लक्ष देत आहे सगळेजण? येस मॅम येस. आता या 2 बहुपदींना मला बेरीज करायची. आता इथे बेरजेचे चिन्ह असल्यामुळे हे जे आपण कंस आहेत ते आपण आता काय करणार आहोत? कंस ओपन करणार आहोत. म्हणजे ब्रॅकेट ओपन करायचं. ब्रॅकेट ओपन करताना इथे काय आहे? बेरीज आहे आणि बेरजेमुळे पुढचा जो कंस आहे त्या कंसातल्या कोणत्याही पदाचे चिन्ह बदलत नाही. बेरजेमुळे चिन्ह नाही बदलणार. जर तुम्हाला वजाबाकी जेव्हा येते की नाही, ही बहुपदींची बेरीज आहे, पण जेव्हा वजाबाकी येईल तेव्हा मध्ये आपण इथे वजा चिन्ह लिहिणार आणि या वजामुळे पुढची जी पदं आहेत त्या सगळ्यांची चिन्ह काय होतात? बदलतात. बेरजेमुळे नाही बदलत. त्यामुळे बेरजेमुळे तुम्ही आहे तीच पदं लिहू शकता. कंस काढून टाकायचा आणि आहे तशी पदं लिहायची. आता पहिला जो कंस आहे तो पण मी काढून टाकला आणि दुसरा कंस पण काढायचा. आहे तीच चिन्ह घ्यायची. जसं पहिल्याचे चिन्ह ऋण आहे तर ऋणच राहणार. दुसऱ्याचा अधिक आहे 2x वर्ग आणि 6. ठीक आहे. येस मॅम. आता याच्यामध्ये काय करायचं? आधी सगळ्यात मोठे घातांकाची पदं कुठली आहेत? सगळ्यात कोटी किती आहे? ही जी आता बहुपदी मला मिळाली त्याची कोटी किती दिसते? सगळ्यात मोठा घातांक कोणता दिसतोय? 3. मग 3 घातांकाची पदं जेवढी असतील तेवढी एकत्र करायची. हे एक पद आहे, हे दुसरं पद आहे. मग 2x घन वजा 3x घन 3x. हे केलं एकत्र. त्यानंतर वर्ग, तिसऱ्या घातांकाची आपण दोन्ही पदं एकत्र केली. आता वर्गची पदं दिसतात का तुम्हाला कुठे? घातांक 2 असलेली पदं आहेत का याच्यामध्ये? आहे नाही बघा. हा बघा, वर्गचं पद आहे, पण ते एकच पद आहे. दुसरं त्याच्याबरोबर नाहीये कोणतं. मग ते एकटं लिहायचं इथे, वर्गचं पद. त्यानंतर दुसऱ्या घातांकानंतर घातांक 1चं पद येतं. घातांक 1चं पद कोणतं आहे? 2x.
हे आहे बघा 2x, ते लिहायचं. आणि ते एकटंच आहे त्यामुळे ते एकच लिहायचं. आणि नंतर स्थिर पद 2 आहेत बघा इथे. ती एकत्र करायची. दोन्हीचं चिन्ह अधिक अधिक आहे त्यामुळे ती एकत्र आहे. कळतंय? एवढं कळलंय? Yes, ma'am. जी पदं आहे ती घातांकाच्या उतरत्या क्रमाने सगळी लिहायची. जर आता घनाची पदं 2 होती, मग 2 पदं मी लिहिली. वर्गाचं एकच पद होतं ते लिहिलं. मग घातांक 1चं पण एकच पद होतं ते लिहिलं. आणि मग स्थिर पद जे होतं ते 2 लिहिले. आता ही जी सजातीय पद आहे म्हणजे आता घनाची जी पद आहेत 2 ती आपण एकत्र करू शकतो म्हणजे चिन्ह बघायचे आणि त्यानुसार त्यांची बेरीज होणार की वजाबाकी. त्यांची काय होणार, बेरीज होणार की वजाबाकी. दोघांचं चिन्ह कसं आहे, ह्याचं धन आहे ह्याचं ऋण आहे. 2x धन, एक धन एक ऋण असेल तर त्यांची काय होते, अधिक बेरीज. हा बेरीज वेगवेगळी चिन्ह असली की काय होते, वजाबाकी. एक धन आहे एक ऋण आहे. बघा, वजाबाकी. समान चिन्ह असल्यावर बेरीज होते, वेगवेगळी चिन्ह असल्यावर वजाबाकी होते. आणि उत्तराला कोणाचं चिन्ह द्यायचं असतं, मोठ्या अंकाचं. बरोबर, मोठ्या संख्येचं. बरोबर. मग याचं उत्तर किती येईल सांगा. बघा, घातांक तोच ठेवायचा, फक्त सहगुणक जे आहेत त्यांची बेरीज वजाबाकी होते. हे +2 आणि -3. +2 -3 काय उत्तर येईल, -1. -1. वजा कळलं? वजाबाकी Yes. होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 3 आणि 2 ची वजाबाकी 1 येते आणि मोठी संख्या 3 आहे तिचं चिन्ह ऋण आहे. त्यामुळे उत्तराला ऋण चिन्ह, ऋण 1 x चा घन असं उत्तर येईल या दोघांचं. कळलं का? Yes, येस मॅम. त्यानंतर वर्गाचं पद ma'am. नाही कळलं, कळलं का सर्वांना? Yes, ma'am. येस मॅम. त्यानंतर वर्गाचं पद दुसरं कुठलंच नाहीये, एकटंच आहे. त्यामुळे त्याची कोणाबरोबर बेरीज वजाबाकी नाही होणार. जी सजातीय पद आहेत, सजातीय म्हणजे सारख्या जातीची, म्हणजे ज्यांचा घातांक सारखा आहे. तुम्ही बोलाल ह्या दोघांची मी बेरीज वजाबाकी करू शकते का, तर तुम्ही या दोघांची बेरीज वजाबाकी होऊ शकत नाही, कारण ती पदं वेगवेगळी आहेत. घातांक बघा वेगळा आहे, इथे घातांक 2 आहे, इथे 1 आहे. त्यामुळे ह्यांची बेरीज वजाबाकी नाही होत. गुणाकार भागाकार तुम्ही करू शकतात, पण बेरीज वजाबाकी फक्त सजातीय पदांची होते. त्यामुळे हा एकटा जो आहे तो एकटाच इथे लिहून काढायचा, कारण त्याच्याबरोबर कोणच नाहीये बेरीज वजाबाकी करायला. याच्याबरोबर पण कोणच नाहीये, त्यामुळे तो पण तसाच. हे 2 तुम्ही एकत्र करू शकता. स्थिर पद, दोन्हीचे चिन्ह धन आहे. काय उत्तर येईल, 11. अधिक 11. मोठ्या संख्येचे चिन्ह. अधिक 11. अधिक कळलं का? Yes, येस ma'am. मॅम. आता मी गणित देते 1, 2 ती फक्त बेरीज वजाबाकीची तुम्ही सोडवायची. लिहून घ्या वहीवर. बेरीजच आहे, बेरजेचीच आहे. येतात का बघा, जमतात का, कळलं का? सोडवायचे हा पुढच्या वेळेला. Yes, ma'am. ही गणितावली सोडवा. आणि बाकी सराव संच जो आहे 3.1 तो पूर्ण सोडवला का तुम्ही? नाही मॅम. नाही मॅम. तो सोडवायचा. नाही मॅम. झालं लिहून? येस मॅम, सोडवतो. मॅम. नो मॅम. लिहून झाली गणित? येस बरं, मॅम. लिहा. Yes, ma'am.
झालं? येस मॅम. ठीक. ओके, आपले rest घेते. शुभरात्र. शुभरात्री. शुभरात्र मॅडम. बाय मॅम. बाय मॅम.